श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कालभैरव जयंतीनिमित्त. महादेवाचे एक रूप म्हणजे कालभैरव. दैत्य विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवाचा अवतार घेतला. म्हणून दर महिन्यात अष्टमीची तिथी महादेवाच्या उपासनेची तिथी अर्थात कालाष्टमी या नावाने साजरी केली जाते. मात्र कार्तिक अष्टमीला अर्थात 23 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे. महादेव देवांचा देव भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत आणि अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे. यातील एक कालभैरव. कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कालभैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते. यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट नष्ट होतात. मृत्यूची भीती संपते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.